तर आपला बृहदारण्यक उपनिषदातला दुसरा अध्याय चालू आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये जे द्वितीय ब्राह्मण आहे त्याचा आपल्याला आपण 20वा मंत्र जो आहे तो खूप विस्ताराने चर्चा केलेली आहे. तर तीच चर्चा आपण आज पुढे चालू ठेवू आणि आज 20वा मंत्र आज पूर्ण करूया आपण. आणि शक्य झाल्यास तिसराही ब्राह्मण आपण सुरू करूया. तेव्हा दुसऱ्या ब्राह्मणाचा विषय आपण इथपर्यंत आलो होतो की पूर्वपक्ष म्हणतो की माझ्या वाक्यामध्ये उपनिषद प्रामाण्याचे प्रतिषेधाचे ज्ञानरूप प्रमा आणि अग्नीमध्ये रूप प्रकाशनाचे ज्ञानरूप प्रमा तर प्रत्यक्षच दिसते. म्हणजे ह्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे प्रामाण्य आपण मानतो म्हणजे जी प्रमाण म्हणून मानतो उपनिषदाचं, तर त्याच्यामध्ये जी चर्चा असते त्या चर्चेमध्ये हे ज्ञानरूप प्रमा म्हणजे अशी आहे की प्रत्येकाचे तर्क त्या ठिकाणी मांडले जातात आणि तर्कामध्ये परस्पर विरुद्ध असे विधानं त्या ठिकाणी होतात. आणि त्या विरुद्ध विवेचनाने तिथे प्रमा म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारचा प्रमाद होतो आणि प्रामाण्य मानायचं का नाही मानायचं हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्या उपनिषदामध्ये प्रतिषेधाचे म्हणजे त्याच्या विरोधामध्ये असलेले हे ज्ञानरूप प्रमा म्हणजे प्रमाद होऊ शकतात. किंवा दुसरं उदाहरण अग्नीमध्ये सुद्धा रूप प्रकाशनाचे हे ज्ञानरूप प्रमा तर प्रत्यक्षच आहे. अग्नीमध्ये सुद्धा परस्पर विरुद्ध असे त्या ठिकाणी हे दिले विवेचन केलेलं आहे. तर ती सुद्धा एक प्रकारची ही प्रमाण मानायचं की नाही हा प्रश्न निर्माण होतो. असं पूर्व पक्षांनी प्रश्न मांडलेला आहे. आता त्याच्यावर सिद्धांती उत्तर देतात की मग ब्रह्म एकत्व ज्ञानामध्ये प्रमास प्रत्यक्ष करताना उपलब्ध होणाऱ्या ज्या उपनिषदामधीलच आपला काही द्वेष आहे का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की तुम्ही जे काही मानता तर ते प्रमाणच नाही आहे आणि प्रमाण मानणंच चुकीचं आहे, कारण त्याच्यामध्ये जे आपण ज्ञानावर जो उहापोह करतो जी चर्चा करतो आपण, तर त्याच्याने जर ज्ञानरूप प्रमा जर होत असेल म्हणजे प्रमाद होत असेल तर मग काय आपण मुळातूनच उपनिषदाचा द्वेष करता का? असा हा प्रश्न प्रतिप्रश्न सिद्धांतींनी विचारला. तेव्हा ते म्हणाले कारण की त्याच्या ह्या प्रामाण्याचा प्रतिषेध केला जाऊ शकत नाही. म्हणजे ते प्रमाण आहे हे सर्वांनी एकमुखाने सांगितलं की उपनिषद जे ज्ञान सांगतं ते प्रमाणबद्ध प्रमाण आहे ते. त्याच्यामुळे त्याला पुन्हा फाटा फोडता येणार नाही किंवा त्याच्यावर शंका घेता येणार नाही. चर्चा करताना ज्ञानावरची चर्चा ही परस्पर विरोधात असू शकते, पण मूळ सिद्धांतामध्ये त्याच्यावर कुणी शंका घेऊ शकत नाही. त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला मानावंच लागेल. आणि आम्ही हे पूर्वीच बोलून चुकलो आहोत की शोकमोहादीची निवृत्ती जी आहे ती ब्रह्म एकत्व ज्ञानाच्या परंपरेने होणारे प्रत्यक्ष फल असते. कारण शोकमोह जो आहे हा प्रमाद आहे. शोकमोह जो आहे ना हा विकार आहे. हा विकार जो आहे तो या मूळ उपनिषदाच्या सर्व ब्रह्म एकत्व म्हणजे ब्रह्मच सर्वत्र आहे आणि ब्रह्म आणि जीव ह्याच्यामध्ये एकत्व आहे. ते एकत्वाची सिद्धता आणि शोकमोह इत्यादी विकाराची निवृत्ती हा त्याचा परिणाम आहे. त्यामुळे तेच प्रत्यक्ष फल आहे. म्हणून याचं उत्तर दिल्या कारणाने उपनिषदामध्ये अप्रमाणाची शंका तर होऊ शकत नाही. म्हणजे त्याला प्रामाण्य नाही असं तुम्हाला म्हणताच येणार नाही. असं त्यांनी पुन्हा एकदा ठासून सांगितलं की उपनिषद जे आहेत हे अंतिम सत्य आहे. आणि म्हणून उपनिषदामध्ये मांडलेले जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत जे आहेत त्याची अप्रामाण्याची शंका ही घेता येणारच नाही. पुढे असं सांगितलंय की आपल्या या अर्थात विघात करणारी अर्थाचा विघात करणारी अर्थाचा अनर्थ करणारी जी आहे ती अप्रामाणिकता असते. अप्रामाणिकता म्हणजे त्याचं प्रामाण्य मानलेलं नाही, कारण अर्थामध्ये परस्पर विरुद्ध आहे. तर मग अशी गोष्ट नसते, कारण की त्याचे होणारे जे अर्थ आहेत ते ज्ञानाचा कुणीही बाधक होऊ शकत नाही. उपनिषदापासून हे ज्ञान होतच नाही की ब्रह्म एकमात्र अद्वितीय आहे अथवा नाही. नाही देखील ज्या प्रकारचे अग्नी उष्ण आणि शीतल हे दोन्ही मान्य केलं जातं की अग्नी आता उष्ण आहे किंवा अग्नी आता शीतल झालेला आहे. ज्यावेळेस तो अग्नी शांत होतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण की अग्नी शीतल झालेला आहे. आणि ज्यावेळेस तो अग्नी ज्यावेळेस भडकतो पूर्ण त्यावेळेस तो उष्ण असतो. त्यामुळे हे दोन्ही सिद्धांत अग्नीच्या बाबतीत सिद्ध होतात. पण म्हणून हे दृष्टांत देताना तुम्हाला मूळ उपनिषदातले जे सिद्धांत आहेत ते अप्रमाणित मानता येणार नाहीत. तेव्हा या एकाच वाक्याने दोन विरुद्ध अर्थाचे जे ज्ञान होत असतं हे समजून आम्ही असे बोलून चुकलो आहे की वाक्याची प्रामाणिकतेच्या वेळी एकाच वाक्याचे अनेक अर्थ होऊ शकतात आणि दुसरा त्याचा विघात करणाराही अर्थ होऊ शकतो. एकच वाक्य बरेचदा
हे परस्पर विरुद्ध आणि अविरुद्ध अर्थात अर्थाचे देखील प्रतिपादन करत असतात. तेव्हा ह्या वाक्यास प्रमाण मानणाऱ्या असा सिद्धांत नाही, कारण की अर्थाची एकता होण्यानेच सर्वांची एकवाक्यता होत असते. कोणी कोणी उपनिषद वाक्य ही ब्रह्मची जी एकतेचा प्रतिषेध करत असतो, अशी काही बाब नाही. कारण मूळ सिद्धांतामध्ये कधीही शंका घेतली जाऊ शकत नाही. त्यामुळे मूळ जे ब्रह्मतत्व आहे ते अद्वितीय आहे आणि अभेद्य आहे, त्याचा प्रतिषेध होऊ शकत नाही. अग्नी उष्ण आणि शीतल देखील होऊ शकत असतो, हे जे लौकिक वाक्य असतं तेथे सुद्धा ही एकवाक्यता नसते, कारण त्याचे सुद्धा आहे एकदेश प्रमाणांतर हे विषयभूत अर्थात अनुवाद करणारा असतो. अग्नी शीतल होत असतो हे एक वाक्य आहे, आणि अग्नी उष्ण होत असतो हे प्रमाणानंतरचे प्राप्त झालेल्या अनुभवाचे अनुवादक आहेत. पण स्वयं कोणत्याही विशेष अर्थाचे ते द्योतक नसते. म्हणून अग्नी शीतल होत असतो या वाक्याने त्याची एकवाक्यता नसते, कारण की प्रमाणानंतरचे होणाऱ्या अनुभवाची स्मृती करून समाप्त होऊन जात असते. आणि जे मानल्या जात असतं ते वाक्य हे विरुद्ध अर्थाचे प्रतिपादन करणारे असते. ते शीत आणि उष्ण पदाचा जो अग्निपदाचे जे समानाधिकरणचा जो प्रयोग होण्याच्या कारणाने ही उत्पन्न झालेली भ्रांतीच आहे. म्हणजे त्या ठिकाणी अंतिम सत्य तो सांगतच नाहीये, फक्त त्याच्या ज्या स्थित्यंतर जे आहेत, अग्नीमध्ये होणारे जे स्थित्यंतर आहेत, अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर असलेला उष्ण अग्नी आणि अग्नी जेव्हा शांत होतो तेव्हा तो शीतल अग्नी, असं म्हणताना दोन्ही अग्नी हा शब्द वापरत असताना सुद्धा त्याचे गुणधर्म जे आहेत ते परस्पर विरुद्ध सांगितलेले आहेत. पण म्हणून मूळ सिद्धांत जो आहे तो बदलत नाही. वास्तव्यामध्ये पाहिलं तर लौकिक असेल अथवा वैदिक, एकाच वाक्याचे अनेक अर्थ हे होऊ शकत नाहीत. मूळ अर्थ आपल्याला समजलं पाहिजे, मूळ आशय जो आहे तो समजला पाहिजे, मूळ सिद्धांत आपल्याला समजला पाहिजे. त्याच्यावर जेव्हा दृष्टांत आणि ज्ञानाची चर्चा होते तेव्हा त्या ज्ञानाच्या चर्चेमध्ये तर्कवितर्क होऊन परस्पर विरुद्ध अशा प्रकारचे सिद्धांत मांडले जाऊ शकतात. म्हणून असं सांगितलं आहे की उपनिषद वाक्य हे कर्मकांडाच्या प्रामाणिकतेस नष्ट करणारी असते, तर अशी गोष्ट नाही. आता कर्मकांड हा एक विषय इथे घेतलेला आहे की उपनिषद जो आहे तो मूळ विषय जो आहे त्याचा हा ज्ञानाचा अधिष्ठानाचा आहे, तो ब्रह्मतत्वाचं किंवा आत्मतत्वाचं विवेचन आहे. पण आता जेव्हा आपण कर्मकांडामध्ये येतो तेव्हा कृतीमध्ये, आचरणामध्ये किंवा उपासनेच्या पद्धतीमध्ये, विधिविधानामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याच्यामध्ये परस्पर विरुद्ध भूमिका ही असू शकते, कारण त्याचं तात्पर्य दुसरं आहे. ब्रह्मच्या एकतेचे प्रतिपादन करणारे उपनिषदे हे अभिष्टार्थाच्या प्राप्तीसाठी हे साधनेचा उपदेश आणि त्यामध्ये पुरुषाचा नियोगाचे निवारण करत नाही, कारण की त्यांचे अनेक अर्थ होण्याची संभावनाच नसते. म्हणजे मूळ जे उपनिषद आहे त्या उपनिषदाचा मूळ सिद्धांताचे दोन अर्थ होऊ शकत नाहीत. पण जेव्हा त्याच्यावरची चर्चा होते तेव्हा त्या चर्चेमध्ये समजा कर्मकांडाबद्दल चर्चा झाली आणि कर्मकांड हे श्रुतिमान्य कर्मकांड आहे असं जर म्हटलं तर त्या कर्मकांडाच्या बद्दल विविध प्रकारचे मत असू शकतात. विविध वेदाचे जे ब्राह्मण आहेत ते वेदाच्या ब्राह्मणाच्या अनुसार ती उपासना ही भिन्न भिन्न सांगू शकतात. पण याचा अर्थ असा नाहीये की उपनिषदाचे जे मूळ सिद्धांत आहेत ते मूळ सिद्धांतामध्ये फरक आहे, असं होणार नाही. तेव्हा हे समजणं हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हा कर्मकांडाच्या संबंधी वाक्यांच्या स्वार्थामध्ये हे उत्पन्न होत नसेल अशी अपेक्षा करू नका. जर कोणते वाक्य जर कोणते वाक्य आपल्या असाधारण अर्थामध्ये प्रमाद उत्पन्न करत असतील तर त्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा विरोध का होईल? तेव्हा हे विवेचन त्यांनी केलं पूर्ण, त्यातला सिद्धांत पूर्ण सिद्धांतीने सांगितला. त्यावर पुन्हा एकदा पूर्वपक्ष म्हणतो की जर असं म्हणाल की ब्रह्मची एकता मानण्यावरच तर कर्मकांड परक वाक्याचा कोणत्याही विषयच राहत नाही, तर ह्या कारणाने प्रमाद उत्पन्न होऊ शकतच नाही. तर अशी गोष्ट नाही. सिद्धांती म्हणतो की जेव्हा कर्मकांडाचा विषय येतो तेव्हा मतमतांतर हे येणारच, परंतु जेव्हा मूळ तत्वज्ञानाचा म्हणजे कोणताही वेद असो, कोणत्याही प्रकारची श्रुती असो, ते ह्या कुठल्याही उपनिषदामध्ये असलेले सिद्धांत असो, सिद्धांतामध्ये अभेद्यता आहे, सिद्धांतामध्ये फरक नाहीये. परंतु ज्यावेळेस त्याच्या अनुसार जो अर्थ काढला जातो, त्याची ज्ञानाची चर्चा होते किंवा त्याच्या आधारावर जी कर्मकांडाची जी योजना होते ती सर्व योजना जी आहे त्याच्यामध्ये मात्र मतमतांतर होऊ शकतात.
तेव्हा आता जसे कर्मकांड करताना स्वर्गाची इच्छा दर्शव पूर्णमास यज्ञाद्वारे यजन करा यजन करावे, ब्राह्मणाचा वध केला नाही पाहिजे, इत्यादी अशाच वाक्यामध्ये हे प्रमाद प्रत्यक्ष उत्पन्न होताना पाहिले जात असते. जरी उपनिषदे ब्रह्मची एकतेचं ज्ञान करून देतील तरी ते नसेलच, हा तर केवळ तर्क आहे. आणि प्रत्यक्षास विरोध होण्यावर अनुमानाची प्रामाणिकता होऊ शकत नाही. अनुमान जे आहे ते, अनुमान म्हणजे आपल्याला आधुनिक शब्दामध्ये सांगता येईल की परसेप्शन. या परसेप्शनमध्ये ज्याची त्याची तर्क करण्याची जी बुद्धी आहे ते त्याची क्षमता भिन्न असते. त्यामुळे त्याला प्रमाण मानता येणार नाही. आणि म्हणून प्रत्यक्षास विरोध होणाऱ्या अनुमानाची प्रामाणिकता होऊ शकत नाही. ह्या कारणाने असं म्हणणं आहे की त्यापासून प्रमाद उत्पन्नच होऊ शकत नाही, तर ते मात्र योग्य नाही. ते असतच आहे. परंतु जो पुरुष अविद्येद्वारे प्रस्तुत केलेल्या या यथाप्राप्त क्रिया, कारक आणि फलाचा आश्रय करून इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवृत्तीच्या सामान्य उपायामध्ये जो प्रवृत्त होत असतो आणि त्याचा विशेष उपाय त्याला जाणत नाही, त्यावेळेस तो विशेष उपाय दाखवणारी श्रुती लोकप्रसिद्ध क्रिया, कारक आणि फलभेदाची सत्यता व असत्यतेचं न तर प्रतिपादन करतं आणि न निषेध करतं. आणि तो श्रुतीचा मूळ विषयच नाहीये. कर्मकांड कसं करावं हा विषय श्रुतीचा नाहीये. तर तो स्मृतीचा असू शकतो. स्मृतिग्रंथ जे आहेत ते कर्मकांड सांगतात. पण श्रुती ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस श्रुती म्हणजेच वेदाचे सिद्धांत ज्ञानाने युक्त असणारे, त्याला श्रुती असं म्हटलंय. श्रुती म्हणजेच उपनिषद आहेत. तेव्हा या उपनिषदामध्ये जे सांगितलेलं आहे ते सिद्धांत सांगितलेत. पण कर्मकांड हा जो विषय आहे तो स्मार्त आहे, स्मृतिग्रंथामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये भिन्न भिन्न त्याच्या भेद हे असू शकतात. कारण तो इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवृत्तीच्या उपायाचे जे विधान आहे ते सांगण्याचं ही तत्परता ह्याच्यामध्ये दिसते. ज्या प्रकारे काम्यकर्मामध्ये प्रवृत्त झालेली श्रुती ही कामनांचे मिथ्याज्ञान जनित होण्यावर देखील यथाप्राप्त कामनांची घेऊन त्यांच्या या साधनांचा हा विधान करत असतो. परंतु कामनाच मुळातून मिथ्या आहे ही ज्ञानजनित होण्याच्या कारणाने अनर्थरूप नसते. म्हणजे आता कामना आपण कर्मकांड म्हणलं की तिथे कामना आली आणि कामनेचे परिपूर्ती करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी आली. परंतु मूळ श्रुतीमध्ये जर सिद्धांत पाहिले तर कामनेचाच निषेध आहे, काम्यकर्माचाच निषेध आहे. तेव्हा कर्मकांडाचा कळत नकळतपणे त्याने निषेध केलेला आहे. परंतु ज्यावेळेस माणसाला इष्ट आणि अनिष्ट या दोन्हीचा विचार करून इष्टप्राप्ती आणि अनिष्टाची निवृत्ती हा ज्यावेळेस त्याचा विषय येतो त्यावेळेस त्याला विधिविधानाच्या अनुसार यज्ञयाग वगैरे हे करावे लागतात. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे विचार प्रवाह असू शकतात, अनेक पद्धती असू शकतात, अनेक विभिन्न वेदाच्या अनुसार ही कर्मसुद्धा भिन्न भिन्न असू शकतात. अशा प्रकारे ह्या जसे अग्निहोत्रादी नित्यकर्माचे निरूपण करणारे जे शास्त्र देखील हे मिथ्याजनित आहे. यथाप्राप्त क्रियाकारक आणि फलरूप भेदासच त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. इष्टविशेषाची प्राप्ती आणि अनिष्ट विशेषाच्या परिहार रूप कोणत्या तरी प्रयोजनास पाहून अग्निहोत्रादी कर्माचे विधान करत असतो. आणि ह्या प्रयोजनाचे अविद्याविषयक व असद्वस्तूचा संबंध असतो. या कारणाने त्याचं विधान न करता अशी गोष्ट नाही. तर जसे ही काव्यकर्माच्या विषयामध्ये देखील पाहिल्या गेलेले आहे, अविद्यावान पुरुषाची त्या कर्मामध्ये प्रवृत्ती होत नसते अशी गोष्ट देखील नसते. कारण जिथे अविद्या आहे तिथे कामना आहे आणि जिथे कामना आहे तिथे काम्यकर्म आहे. कारण की सकाम पुरुषांच्या समान त्यांना देखील प्रवृत्त होताना पाहिल्याच गेलेले आहे. तेव्हा इथे ही कामना, काम्यकर्म आणि श्रुतीमधील सिद्धांत याच्यातली जी तफावत आहे ती या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न चालू आहे. तेव्हा ही चर्चा ही पूर्वपक्ष आणि सिद्धांतीमध्ये या विषयावर चालू आहे. तेव्हा आता पूर्वपक्ष असं म्हणतो की कर्माचा अधिकार तर केवळ विद्वानांचाच असतो. असे जर म्हणाल तर सिद्धांती म्हणतो तसे काही नाहीये. कारण की ब्रह्मचर्य एकत्वाच्या ज्ञानामध्ये कर्माधिकाराचा विरोध तर दाखविला गेलेला आहे. यापासून ते जाणून घ्यायला पाहिजे की ब्रह्मची एकता सिद्ध होण्यावर कोणताही विषय न होण्याच्या कारणाने कर्मकांडाच्या उपदेशाने त्याचे ग्रहणरूप फल हे होऊ शकत नाही. तेव्हा त्या दोषाचा परिहार इथे दाखविला आहे. जो विद्वान आहे त्या विद्वानाचा मुख्य विषय जो आहे तो ब्रह्मतत्वाचा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा अधिकार कर्मामध्ये किती आहे आणि किती नाही याचा अजिबात संबंध नाहीये. कर्मामध्ये जो प्रकृतीनुसार वर्णभेदाच्या अनुसार त्याचे अधिकार हे ठरवता येऊ शकतात. परंतु ब्रह्मतत्वाचा ज्यावेळेस विचार होतो तेव्हा ब्रह्मतत्वाचं आकलन करणे
आणि त्याच्या अनुसार ही आपली धारणा ठेवणे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वर्णभेदाचा संबंध नाही आणि तिथे अधिकार असणे किंवा नसणे हाही विषय नाही आहे. कारण ब्रह्मतत्व सर्वत्र सर्व समान आणि प्रत्येकाला त्याचा पूर्णपणे अधिकार आहे की त्याचं ज्ञान प्राप्त व्हावं. तेव्हा पुरुषांची इच्छा व रागाधिकाचे भेद राहण्याच्या कारणाने देखील कर्मकांडाच्या उपदेशाची सार्थकता इथे सिद्ध होत असते. पुरुषाच्या अनेक इच्छा असतात आणि रागादी विभिन्न दोष असतात, म्हणून त्याचे चित्त जे आहे ते बाह्य विषयाच्या रागाने आकर्षित होत असते. त्यांच्यापासून निवृत्त करण्यामध्ये शास्त्र समर्थ नसते, कारण शास्त्रामध्ये अनेक फाटे आहेत. शास्त्र काय म्हणतं हा जो विषय घेतला तर शास्त्र एकाच गोष्टीवर अनेक प्रकारचे विधान करत असतात. भगवंताला सुद्धा उद्धवाने विचारलं होतं, भागवतात उल्लेख आहे, तेव्हा उद्धवाने असा प्रश्न विचारला होता की अंतिम शास्त्र काय आहे. कारण शास्त्र मी अनेक प्रकारचे पाहतो. एक तत्व आहे, दोन तत्व आहेत, तीन तत्व आहेत, किती तत्वाची आम्ही मान्यता द्यायची आणि अंतिम शास्त्र काय आहे हे मला भगवंता सांग. त्यावेळेस त्याचं उत्तर अतिशय उद्बोधक आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यावर असं म्हणतात की शास्त्र जे निर्माण झाले ते तर्काच्या आधारावर झाले आणि तर्क जितके तेवढे शास्त्र हे पुढेही निर्माण होत राहतील. तेव्हा शास्त्र ह्याचा काही अंतिम तुम्हाला निर्णय देता येणार नाही. मग आम्ही काय समजायचं, उद्धवाने प्रतिप्रश्न केला. त्यावेळेस ते भगवान म्हणाले की तुम्ही फक्त संत आणि सद्गुरू ज्याप्रमाणे वागतात त्यालाच तुम्ही प्रमाण माना आणि वेद आणि श्रुती जे सांगतात त्यालाच प्रमाण माना आणि त्याच्या अनुसार तुमची धारणा आणि आचरण ठेवा, असं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. तेव्हा शास्त्र जे आहे हे शास्त्र हे तुम्हाला अंतिम निर्णय देण्यात समर्थ नाही. अशा प्रकारे ज्यांचे हे चित्त हे स्वभावानेच बाह्य विषयापासून विरक्त असतं आणि त्या विषयामध्ये प्रवृत्त करण्यास शास्त्र हे कधीही समर्थ नसतं. कारण शास्त्राचं सामर्थ्यच नाही आहे की तुम्हाला बाह्य विषयामध्ये त्या ठिकाणी प्रवृत्त करणे किंवा तुम्हाला एखाद्या काम्यकर्मामध्ये प्रवृत्त करण्याचं जे काही विचार आहेत ते करण्याकरता शास्त्र समर्थ नसतं. परंतु शास्त्राने तर इतके होत असतेच की इष्ट साधन असते आणि हे अनिष्ट साधन असते, एवढा तो भेद त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. अशा प्रकारे केवळ साध्य साधनाच्या संबंधाविषयीची जी अभिव्यक्तीच होत असते, ज्या प्रकारे की अंधकारामध्ये दीपकादीने रूपाचे ज्ञान होत असतं. शास्त्र आपल्या सेवकांच्या समान कोणास बलात् प्रवृत्त अथवा निवृत्त करत नाही, कारण की रागादीची अधिकता लोकावर होण्यावर लोक शास्त्राचे उल्लंघन करताना पाहिल्या जात असतात. म्हणून पुरुषांच्या बुद्धीची विचित्रतेच्या दृष्टीमध्ये पाहून शास्त्राच्या अनेक प्रकारच्या साध्यसाधन रूप ह्या संबंध विशेषाचा उपदेश केला जात असतो. तेथे आपापल्या रुचीच्या अनुसार पुरुषच स्वयंच हे साधन विशेषामध्ये प्रवृत्त होत असतो. शास्त्र तर सूर्य आणि दीपकादीच्या समान उदासीनच असतं आणि अशा प्रकारे हे कोणास परमपुरुषार्थ देखील अपुरुषार्थाच्या समान भासत असतो. ज्यास जसा भासत असतो तसाच तो तत्रूपच हा पुरुषार्थास पाहत असतो आणि त्याच्या अनुसार साधन ग्रहण करण्याची इच्छा करत असतो. या विषयामध्ये प्रजापतीच्या या तीन पुत्रांनी आपले पिता प्रजापती येथे ब्रह्मचर्याचा वास केला आणि अर्थवाद देखील आहे, इत्यादी अर्थवाद देखील आहे. म्हणून ब्रह्मतत्वाचा एकतेस सूचित करणारे जे वेदांत वाक्य आहेत ते विधिशास्त्रास हे बाधक नाहीत. शास्त्र जे आहेत ते वेदांतामध्ये दिलेले जे सिद्धांत आहेत त्याच्यापेक्षा खाली आहेत. शास्त्र हे सिद्धांताला बाधित नाही आहेत. सिद्धांत शास्त्राला हे शास्त्राच्या बंधनाला अनुसरून नसतात. म्हणून शास्त्र आणि सिद्धांत यातली तफावत आपल्याला समजणं आवश्यक आहे. इतक्यानेच विधिशास्त्राच्या आणि ब्रह्मच्या एकतेचे प्रति उपनिषदाच्या प्रामाण्य असंच निवृत्त करून घेत असतो. कारण श्रोत्रादी इंद्रियाच्या समान सर्व प्रमाण आपापल्या विषयामध्ये प्रबल होत असतात. येथे आपल्यास पंडित मानणारे कोणी कोणी पुरुष जे आहेत ते शास्त्रगम्य ऐक्यास स्वीकार करण्यावर आपल्या बुद्धीच्या अनुसार समस्त प्रमाणास एक दुसऱ्याच्या विरुद्ध समजत असतात आणि ब्रह्मची एकता दाखवणाऱ्या वाक्याची प्रत्यक्ष प्रमाणाच्या विरोधात ते सिद्ध होत असतात. अशा प्रकारे श्रोत्रादीच्या या शब्दाधिकास उपलब्ध करणारे आणि धर्म अधर्माचे अनुष्ठान करणारे हे जे संसारी जीव देखील प्रत्येक शरीरामध्ये भिन्न भिन्न असतात असे अनुमान आहे. तेव्हा अशा स्थितीमध्ये ही ब्रह्मची एकता दाखविणाऱ्या वाक्याच्या प्रमाणाला देखील विरोध असतो. अशा प्रकारे ते त्याचे शास्त्र
प्रामाण्याच्या मध्ये देखील विरोध दाखवत असतात. कारण की ग्रामाच्या कामना असणारा यज्ञ करा असं किंवा पशुची कामना असणारा यज्ञ करा इत्यादी वाक्याद्वारे ग्राम, पशु आणि स्वर्ग इत्यादीची कामनावाला आणि त्या साधनेचे अनुष्ठान करणारे पुरुष जे आहेत ते भिन्न भिन्न जाणून पडत असतात की त्यांच्यामध्ये भिन्नता आहे, भेद आहे, त्यांचा उद्देश भिन्न भिन्न आहे. काही लोकांना स्वर्गाची अपेक्षा आहे, तर काही लोकांना या इहलोकामध्ये सौख्याची अपेक्षा आहे. तेव्हा प्रत्येकाचे उद्दिष्ट भिन्न भिन्न आहेत, कार्यपद्धती भिन्न आहेत आणि परस्परामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुसंगती दिसू येत नाही. तेव्हा या उत्तरामध्ये सुद्धा सांगितलं की कुतर्काच्या कारणाने ज्याचे अंतःकरण दूषित झालेले असते आणि ज्याची बुद्धी ही वेदार्थ विषयक संप्रदायातून पासून दूर झालेली असते, असे ते ब्राह्मणादी वर्ण धर्म हे दयेचेच पात्र असते. तर कसे, तर श्रोत्रादी द्वाराने प्रत्यक्ष उपलब्ध होणारे जे शब्दादीने ब्रह्मची एकतेचा विरोध असतो. कारण त्या ठिकाणी ब्रह्मतत्वाचा विचारच नाही, तेव्हा ब्रह्मतत्वाच्या एकतेचा जो आहे तो त्या ठिकाणी त्या पूर्ण शास्त्रामध्ये आणि कर्मकांडामध्ये कुठेही सुतराम संबंध नसतो. तेव्हा अशा प्रकारे हे सांगणाऱ्या त्या पुरुषांनी असं म्हटलं पाहिजे की काय शब्दाधिकाच्या भेदाने आकाशीची एकतेचा विरोध होऊ शकतो का? जर त्याचा विरोध होऊ शकत नसेल तर प्रत्यक्ष प्रमाणाने ब्रह्म एकत्व प्रतिपादन करणाऱ्या वाक्याचा विरोध होऊ शकत नाही. आणि असे जो म्हणेल की प्रत्येक शरीरामध्ये शब्दाधिकास उपलब्ध करणारे आणि अधर्माचे अनुष्ठान करणारे देखील हे भिन्न भिन्नच अनुमान केल्या जात असते. त्यामुळे ब्रह्मची एकता मानण्यावर अनुमान प्रमाणाचा विरोध होईल. तर हे विचारले पाहिजे की ते भिन्न भिन्न आहेत आणि त्यामुळे याचा अनुमान कोण करत असतो. तेव्हा हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला परिपूर्णपणे हे समजणं आवश्यक आहे आणि त्याचा निष्कर्षही आपल्याला ते समजणं आवश्यक आहे. तेव्हा त्याचं उत्तर काय असेल हा प्रश्न आहे. तेव्हा पूर्वपक्ष पुन्हा एकदा आपलं विवेचन करतो की शरीर, इंद्रिय, मन आणि आत्म्यामध्ये क्रमशः एकेकात अनुमान कौशल्याचा निषेध केल्या जाण्यावर जे शरीर, इंद्रिय आणि मनरूप साधनवाले आम्ही आत्मा आहोत, कारण की क्रिया अनेक अनेक कारकाद्वारे साध्य होत असतात असे जर म्हणाल तर तेव्हा सिद्धांती म्हणतो की अशी जर गोष्ट असेल तर तुमच्या अनुमानाच्या कुशलतेमध्ये तर तेव्हा आपल्या अनेकतेचा प्रसंग उपस्थित झाला असता. क्रिया आणि कारकाद्वारे साध्य होत असते असे जर आपणच स्वीकार केला आहे तर अनुमान देखील क्रियाच आहे ना. तेव्हा त्यांच्या या विषयामध्ये आपली ही प्रतिज्ञा असते की आत्मा ज्याचा करता असेल तर ती क्रिया शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मारूप कारकाद्वारे निष्पन्न होत असते. अशा या स्थितीमध्ये आम्ही अनुमान कुशल आहोत असे सांगून आपणच स्वीकार करून घेत आहात की आम्ही प्रत्येक शरीर, इंद्रियरूप आणि मनरूप साधनार आले हे आत्माच अनेक ठिकाणी आहोत. तेव्हा आत्म्याचे अनेकत्व तुम्ही सांगून त्या ठिकाणी परस्पर विरुद्ध अशा प्रकारचा सिद्धांत तुम्ही मांडताय. ज्याचे शिंगही नाही आणि शेपूटही नाही अशा या तार्किक वृषभांनी हे चांगले अनुमान कौशल्य दाखवले आहे. जो आत्म्यासच जाणत नाही तो मूढ पुरुष कशा प्रकारे भेद आणि अभेद्य जाणू शकेल. अशा स्थितीमध्ये तो काय अनुमान करत असतो आणि कोणत्या लिंगाच्या द्वारे करत असतो. आत्माचा आपल्याशीच भेद प्रतिपादन करणारे आणि कोणीतरी लिंग तर नसतेच पण या लिंगाद्वारे तो आत्म्याचा भेद सिद्ध करू शकेल. तर ज्या नामरूपवान लिंगाचा आत्मभेद हा सिद्ध करण्यासाठी उल्लेख केला जातो ते तर आकाशाच्या उपाधी, घटक, मंडलू आणि अपवरक म्हणजे झरोका या झरोक्याच्या आणि भूछिद्राच्या समान आत्म्याची नामरूपगत उपाधीच असतात. जर ते आकाशाच्या भेदाने अनुमापक लिंग पाहत असतो तर आत्म्याच्या भेदाचे लिंग देखील प्राप्त करून घेऊ शकत असतो. परंतु अन्य उपाधीने देखील आत्म्याचा भेद मांडणारे शेकडो तार्किकाद्वारे देखील आत्म्याच्या भेदाचे लिंग देखील प्राप्त करून घेऊ शकत असतात. परंतु अन्य उपाधीने देखील आत्म्याच्या भेदाचा हा वास्तविक लिंग दाखवला जाऊ शकत नाही. स्वतः तर आत्म्यात भेद होणे ही फार दूरची गोष्ट आहे, कारण की तो कोणाचाही विषयच होऊ शकत नाही. पूर्वपक्षी ज्याच्या ज्याच्या आत्म्याच्या धर्मरूपाने स्वीकार करत असतात त्यांच्या त्यांच्या या नामरूपात्मक हे जे मानले गेले आहे आणि आकाशच ब्रह्म आहे, नामरूपाचा निर्वाह करणारा असतो हे ज्याच्या अंतर्गत असते तेच ते ब्रह्मतत्व आहे. या श्रुतीने आणि मी नामरूपात व्यक्त करतो की या वाक्याने देखील नाम आणि रूपाने व्यक्त करेन. या वाक्यामध्ये देखील नाम आणि रूपाने आत्म्याचे अन्यत्व स्वीकारल्या गेले आहे.
नाम आणि रूपच उत्पत्ती व प्रलय रूप असते आणि ब्रह्म त्यापासून भिन्न आहे. म्हणून अनुमानाचे विषय हे ब्रह्म होऊ शकत नाही. अनुमानाने त्याचा विरोध कसा होऊ शकेल याच्या शास्त्रविरोधकाचा देखील परिहार करून दिला आहे. आणि असं जे सांगितलं गेलं आहे की ब्रह्मची एकता स्वीकार करण्यावर तर ज्याचा उपदेश केला जाईल आणि ज्यास उपदेश ग्रहणाचे फल होईल त्या दोनांचीही अभाव होण्याच्या कारणाने त्याच्या एकतेचा उपदेशाची व्यर्थताच सिद्ध होईल. तर अशी देखील गोष्ट नाही, कारण की क्रिया तर अनेक कारकाद्वारे निष्पन्न होत असते. म्हणून या विषयामध्ये कोणाशी प्रश्न केला जाऊ शकत नाही. एक निरुपाधिक ब्रह्मामध्येच तर न उपदेश असतो, न उपदेष्टा असतो आणि न उपदेश ग्रहणाचे फल देखील असते. आणि म्हणून ब्रह्मचे ज्ञान होऊन गेल्यावर एकोत्वो पदशाच्या त्या बरोबर संपूर्ण उपनिषदाची देखील व्यर्थता सिद्ध होईल. आणि हे आम्हाला पण मान्य आहे का? जर ब्रह्मज्ञानाच्या पूर्वी देखील अनेक कारकांचे विषयभूत उपदेशास व्यर्थ दाखवणारे जे आहे ते ठीक नाही आहे. कारण की ह्याचा तर स्वयं ज्ञानियांच्या मतामध्ये हे परस्पर विरुद्ध आहे. म्हणून या अल्पबुद्धी पुरुषाच्या अगम्य आणि शास्त्र व गुरुच्या कृपेने रहित हे पुरुषाद्वारे दुर्बोध्य, अभय आणि दुर्गतार्किक या चाटभाट राजांच्यासाठी प्रवेशयोग्य नाही. त्या सहर्ष आणि हर्षरहित देवास माझ्याशिवाय अन्य कोणीही जाणू शकत नाही. कोण जाणू शकत असतो? या विषयामध्ये पूर्वकालात देवताने देखील संदेह केला होता. हे बुद्धितर्कद्वारे प्राप्त होणे योग्य नाही आणि देवतादींच्या वर आणि कृपाद्वारे त्यांचे हे प्राप्यत्वाचे प्रतिपादन करणाऱ्या श्रुती आणि स्मृती संबंधी हे वाक्यास व तो तो चालत आहे, तो चालत नाही, तो दूर आहे, तो समीप देखील आहे इत्यादी ब्रह्ममध्ये विरुद्ध धर्माचे समा समावायत्व प्रकाशन करणारे जे मंत्रवर्णाने देखील हेच सिद्ध केले आहे. आणि गीतेमध्ये हे सांगितले की सर्वभूत माझ्यात आहेत इत्यादी. म्हणून परब्रह्मापासून भिन्न संसारी नामाची कोणती तरी अन्य वस्तू असूच शकत नाही. या कारणाने प्रथम हे ब्रह्मच होते, यामध्ये भिन्न कोणी श्रोता देखील नव्हता इत्यादी शेकडो श्रुतीद्वारे ठीकच सांगितले आहे. आणि म्हणून सत्याचे सत्य हे अंतिम आहे आणि ते सत्याचं सत्य हेच ते ब्रह्मतत्व आहे. त्यामुळे हेच ते परम उपनिषद हे परब्रह्माचे आहे असं या ठिकाणी अंतिम सांगितलेलं आहे. तेव्हा इथे हे हा जो 20वा जो मंत्र आहे तो संपन्न झाला. आणि याप्रमाणे उपनिषदाच्या हे बृहदारण्यक उपनिषदामधील वरील भाष्यामधील हा द्वितीय अध्यायातील हा प्रथम अजातशत्रू ब्राह्मण हा इथे संपन्न होत आहे. असाही अजातशत्रूचं जे काही गार्गी आणि अजातशत्रूचे संवाद आणि त्याच्यावर केलेल्या हा दीर्घ अशा प्रकारचा हा जो ज्ञानाचा संवाद, ज्ञानाच्या संदर्भातला जो संवाद आहे तो संवाद या ठिकाणी संपन्न होतो. आणि इथे हे प्रथम ब्राह्मण जे आहे ते ही संपूर्ण द्वितीय अध्यायातील प्रथम ब्राह्मण जे आहे ते या ठिकाणी संपतं. आता द्वितीय अध्यायातील आपण द्वितीय ब्राह्मणाला प्रारंभ करूया. तेव्हा द्वितीय ब्राह्मण इथे त्याची पूर्वपीठिका दिली आहे की गार्गे जे म्हणतो अजातशत्रूला की मी तुम्हास ब्रह्माचा बोध करून देईल. तेव्हा अशा प्रकारे येथे जो प्रसंग आरंभ झालेला आहे तर येथील जगत उत्पन्न झाले ते ह्याचे स्वरूपच आहे आणि ज्याच्यामध्ये ते लीन होऊन जात असते ते सुद्धा एकच ब्रह्मतत्व आहे. येथे दाखविले गेले आहे की भले हे जगत कोणत्या रूपाने स्थित होऊन उत्पन्न आणि लीन होत असते. काय पंचमहाभूतेने ते भूत नामरूपात्मक आहे आणि नामरूप हे सत्य असते असे दाखवून चुकले आहे. तेव्हा त्या पंचमहाभूत स्वरूप सत्यचेच ते ब्रह्मसत्य आहे असे त्या ठिकाणी त्यांनी प्रतिपादन केलं आहे. परंतु भूत सत्य कशा प्रकारचे असते हे दाखवण्यासाठीच ते मूर्ता अमूर्त ब्राह्मण आहे. हे मूर्तामूर्त भूतस्वरूप होण्याच्या कारणाने देह आणि इंद्रिय रूप भूत आणि प्राण देखील सत्य आहे. त्या देहेंद्रिय स्वरूप भूतांची सत्यतेच्या निश्चय करण्याची जी इच्छेने हे दोन ब्राह्मण आरंभ केलेले आहेत. तेव्हा हीच या उपनिषदाची जी व्याख्या आहे. कारण की देह आणि इंद्रिय ही सत्यत्वाचा निश्चय करण्याच्या द्वाराच सत्यचे सत्य हे ब्रह्मतत्व हे निश्चय होत असते. येथे दाखविले गेले आहे की प्राण सत्य आहे आणि हे त्याचे ब्रह्म हे त्याचे सत्य आहे. तर प्राण कोणते आहेत? तर प्रामाणिक विषयक उपनिषद किती व किती कोणते आहेत?
कोणते कोणते आहेत, अशा प्रकारे या ब्रह्म उपनिषदाच्या प्रसंगाने मार्गामध्ये येणारे जे विहिरी बगीचे इत्यादीचा निश्चयाने ही श्रुती इंद्रिय आणि प्राणाच्या स्वरूपाचा निश्चय करत असते. आता इथे पूर्वपीठिका सांगून या ठिकाणी विषय जो घेतलेला आहे तो शिशु संज्ञक मध्यम प्राणाचा आणि त्याच्या उपकरणासहित वर्णन आहे. तेव्हा या ठिकाणी शिशु संज्ञक मध्य प्राण याच्यावरचं पूर्ण विवेचन आहे आणि त्याच्या उपकरणासहित त्याचं संबंध विवेचन केलेलं आहे. तेव्हा मंत्र क्रमांक प्रथम आणि ब्राह्मण जो आहे तो हा द्वितीय ब्राह्मण आहे. दुसरा अध्याय, दुसरा अध्याय द्वितीय ब्राह्मण आणि प्रथम मंत्र असा आपण आता सुरू करत आहोत. तेव्हा मंत्र असा आहे की यो ह वै शिशूं संधानम सत्यप्रधानाम सस्तुणम सदामम वेद सप्तह द्विशतो मा भ्रातृव्यान व्यान वरुणाद्धि अयम वार शिशुर्योयम मध्यमः प्राणस्तस्ये दमे वाधा नमिदम प्रत्याधानम प्राणः स्तुणान्नम दाम. अर्थ असा आहे की जो कोणी आधान आधान प्रधान आणि प्रत्याधान स्थूणा आणि दाम म्हणजे बंधनरज्जूच्या सहित त्या शिशूस जाणत असतो, तो आपणास द्वेष करणारे हे सात भ्रातृत्वाचा अवरोध करत असतात. हा जो मध्यम प्राण आहे तोच शिशु असतो आणि हे जे शरीरच आधान आहे आणि ह्या शरीरच हे प्रत्याधान आहे आणि प्राण हा स्थूणा असते आणि अन्न हे दाम आहे, असे या ठिकाणी याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याचा आशय काय ते आपण बघू की जे पण आधान प्रत्याधान स्थूणा आणि दामाच्या सहित शिशूस जाणत असतो त्यास हे फल प्राप्त होत असते. आणि ते फल काय आहे तर तो द्वेष करणारे सात भ्रातव्याचा अवरोध करत असतात. भ्रातृत्व हे दोन प्रकारचे होत असते, द्वेष करणारे आणि द्वेष न करणारे. आणि त्यामध्ये जे द्वेष करणारे भ्रातृत्व होत असतात त्या द्वेषी भ्रातृत्वाच्या मध्ये तो अवरोध असतो की शरीरामध्ये स्थित असणारे जे सात प्राण आहेत ते विषयोपलब्धीचे द्वार असते आणि त्यांच्या होणाऱ्या या विषय संबंधी जो राग बरोबर उत्पन्न होणाऱ्या च्या कारणाने हे भ्रातृत्व असते आणि कारण तेच त्याच्या आत्मस्थ दृष्टीचे विषयोन्मुख करत असतात आणि म्हणून ते द्वेष करणारे भ्रातृत्व असतात. कारण ते प्रत्येकात्म दर्शन हे थांबविणारे असतात. कठोपनिषदात इंद्रियास बहिर्मुख करून हिंसित करून दिल्या जात असते. त्या कारणाने जीव जो आहे तो बाह्य विषयास पाहत असतो, अंतरात्म्यास तो कधीही पाहत नाही इत्यादी. म्हणून जो कोणी या शिशु आधीच जाणत असतो त्याचे यथार्थ स्वरूपाचा निश्चय करत असतो आणि तो या भ्रातृत्वांचा अवरोध आणि अपावरण अर्थात विनाश करून देत असतो. अशा प्रकारच्या या श्रवणाने म्हणजे फलश्रवणाने अभिमुख झालेले त्या गार्ग्यास अजातशत्रू सांगत आहे की निश्चितच हा शिशु आहे. जो कोणी हा मध्यम प्राण आहे आणि या शरीराच्या मध्यामध्ये मध्यमामध्ये जो हा लिंगात्मा प्राण असतो तो 5 प्रकारे शरीरात प्रविष्ट होऊन जातो. ब्रह्मन, पांडरवा, सोम आणि राजन या नावाने सांगितला जात असतो, ज्यामध्ये वाणी आणि मन इत्यादी इंद्रियाच्या ह्या विशेष रूपाने निषिद्ध असतात. जसे की घोड्याचे पाय बांधण्याच्या मेखाच्या दृष्टांताने दाखवले गेले आहे की तो हा प्राण जो आहे तो शिशूच्या समान अन्य इंद्रियाच्या समान या विषयामध्ये निपुण न होण्याच्या कारणानेच त्याला शिशु असं म्हणतात. मूलमंत्रामध्ये शिशु साधनम असे जे सांगितले गेले आहे तर त्या वत्सस्थानीय इंद्रिय रूप शिशूचे आधान काय आहे, त्याचे हे कार्यरूप भौतिक शरीरच आधान आहे आणि ज्यामध्ये काही ठेवले जाईल त्यात जे काही ठेवले आहे ते आधान म्हणत असतात. आणि म्हणून शिशु अर्थात प्राणाचे हे शरीरच हे अधिष्ठान आहे. कारण की ह्यामध्येच ते अधिष्ठान होऊन अधिष्ठेय होऊन आपल्या स्वरूपास प्राप्त करणारी इंद्रिय जी आहेत ते विषयाच्या उपलब्धीमुळे द्वार होत असतात. ते केवळ प्राणमात्रामध्ये निबद्ध होत नाहीत असेच अजातशत्रूने दाखवले. तेव्हा इंद्रियाचे उपसंहार होऊन ज्यावर विज्ञानमयाची उपलब्धी होत नाही आणि शरीरस्थानामध्ये एकत्रित झालेल्या इंद्रियामध्ये तर ती उपलब्धी कर्त्याच्या रूपामध्येच त्या विज्ञानमयाची उपलब्धी होत असते. तेव्हा ही जी गोष्ट आहे ती हात दाबून जागृत करण्याच्या द्वारे तिथे दाखवली गेली आहे. तेव्हा हे शरीर जे आहे तेच प्रत्याधान आहे
आणि याचा प्रदेशविषयतेचे हे प्रतिप्रत्याधान केले जात असते. त्यामुळे तो प्रत्याधान आहे प्राण स्थूणा अर्थात अन्नपान जनित शक्ती असते आणि त्या शरीरामध्ये बलाचा आधारच जो आहे तो प्राण आहे. आणि ज्या अवस्थेमध्ये हा जीव शरीरास निर्बल करताना संमोहास प्राप्त होत असतो त्या वाक्यामध्ये असे पाहिल्या जात आहे, ज्यामध्ये ज्या प्रकारे बछडा जो आहे तो स्थूणा आणि म्हणजे खुंटी या खुंटीच्या आश्रित असा तो बछडा असतो आणि त्याच प्रकारे हा शरीर पक्षपाती वायू प्राण आणि स्थूणा असतो असेही कोणाचे तरी मत असते. अन्न दाम म्हणजेच बंधनरज्जू आहेत, कारण की भोजनासाठी जाण्यावर अन्न तीन प्रकारचे परिणामास हे प्राप्त होऊन जात असतात आणि जे स्थूल परिणाम होत असतात ते मलमूत्र या दोन रूपाने होऊन या भूमीस प्राप्त होत असतात. जो मध्यम परिणाम होत असतो तो रस आहे आणि तो रस लोहादितादी क्रमाने आपल्या कार्यभूत हे सात धातूवाले शरीरास पुष्ट करत असतात. शरीर हे अन्नमय आहे आणि ह्या कारणाने आपल्या कारणभूत अन्नाच्या येण्यावर त्याची पुष्टीही होत असते आणि त्याच्या विपरीत होण्यावर क्षीण होऊन जात असतो. आणि जो सूक्ष्मतम रस असतो तो अमृत उर्क अथवा प्रभाव असे म्हटला जात असतो. तो नाभीच्या ऊर्ध्व दिशेने हृदय देशात येऊन हृदयातून पसरल्यानंतर 72,000 नाडीमध्ये प्रवेश करून तो स्थूणा संज्ञक बलास उत्पन्न करून जो शिशु संज्ञक इंद्रिय संघात रूप लिंग शरीर असते त्याच्या शरीरामध्ये स्थित ठेवण्याच्या कारणाने ते होत असते. आणि ह्यापासूनच हे दोनही बाजूनी पाश आहेत आणि म्हणून ह्या अशी ही बछड्याच्या बंधनाच्या दोरीचे समान हे अन्न प्राण आणि शरीराचे हे बंधन आहे. असं या ठिकाणी या पहिल्या मंत्राचा आशय इथे संपतो आणि आपण इथे थांबूया.